श्रीरामपूर म्हणजे एकेकाळची साखरेची मोठी बाजारपेठ। हे शहर नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलंय। श्रीरामपूरचं नाव घेतलं की आदिक आणि ससाणे हीच राजकीय नावं पुढे येतात। यंदाची नगरपालिकेची निवडणुकी ह्याच घराण्याभोवती फिरते। शहरातल्या मुस्लिम बहुल मतदारसंघातून अजूम शेख आणि त्यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आल्यात। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसनं आपलं खातं उघडलंय। काँग्रेसचे माजी आमदार आणि साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष जयंत ससाणे यांचा शहरावर नेहमीच वरचष्मा राहिलाय। तर 10 वर्ष जयंत ससाणे यांच्या पत्नी राजश्री ससाणे नगराध्यक्ष राहिल्यात। या काळात सुनियोजित शहरीकरण आणि शुद्ध पाणी पुरवठा या जमेच्या बाजू राहिल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जातंय। पाणी, लाईट आणि स्वच्छता, आरोग्य ह्याच्याबाबतच दररोजचे जीवनकार्य हे नगरपालिकेचं चाललेलं असतं। ते आम्ही आतापर्यंत सगळं व्यवस्थितरित्या आणलेलं आहे। ससाणे साहेबांच्या माध्यमातून जे काही निधी येतो त्या माध्यमातून आम्ही सर्व काम करत असतो जनतेची। आणि जे काय अजून कामं राहिलेले आहेत ते आम्ही आधी केले, मग सांगितले या उतीप्रमाणे आम्ही करणार आहोत। त्या अनुराग अधिकांचा श्रीरामपूर शहराचा संबंध नसताना आमच्या ज्या विरोधकांनी त्यांना विनाकारण त्यांना श्रीरामपूर शहराशी तशा अर्थानं प्रश्न संबंध नव्हता। त्या कधी या श्रीरामपूर शहराच्या राजकारणातही नव्हत्या। त्यांना विनाकारण सगळ्या विरोधकांनी काहीतरी त्यांना सांगून या सगळ्या त्यांना लढतीमध्ये उतरून एक वेगळं रूप द्यायचा प्रयत्न सगळ्या विरोधकांनी केलेला आहे। श्रीरामपुरातील काही प्रभागांमध्ये उघड्या गटारींमुळे सांडपाण्याच्या समस्या निर्माण झाल्यात। उपनगरातल्या निकृष्ट रस्त्याच्या कामामुळेही जनतेत नाराजी आहे। शहरात गौड समाज पालात राहतो, त्याच्या पालासमोर पेवर ब्लॉक बसवण्यात आलेत। त्याशिवाय घरकुल न मिळाल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे। यांनीही श्रीरामपुरात काँग्रेस मजबूत केली। गोविंदराव आदिक यांच्या उतरतीच्या काळात त्यांनी शरद पवारांशी जवळीक साधत राष्ट्रवादीत प्रवेश केला। आदिक घराण्यानं अनेक वर्ष थेट जनतेतून निवडणूक लढवलेली नाही। मात्र यावेळी भाजप शिवसेनेसोबत युती करत राष्ट्रवादीनं आदिकांच्या कन्या अनुराधा आदिक यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं केलंय। चालूच आहेत। आता तुम्ही अनायसे मला इथे भेटलात, तुम्हीच आजूबाजूला बघून घ्या। आणि आता हे परिस्थिती बघून मलाच इतकं वाईट वाटलं। आणि इथे माझ्या वडिलांचा जो इथे विकासाच्या कामात ते माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं आणि त्याला माझा हातभार लागो, इथे सुधारणा व्हावा, विकास व्हावा, गरीब जनतेला सगळ्यांना मदत व्हावी, यासाठी मी याच्यामध्ये भाग घेतला। गोविंदराव आदिक हे खरं तर जयंत ससाणे यांचे राजकीय गुरु। आदिकांनीच त्यांना 2004 मध्ये साई संस्थानाच्या अध्यक्षपदी बसवलं। त्यावेळी आदिकांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती, पण ससाणेंनी कुरघोडी करून विधानसभेचं तिकीट मिळवलं आणि आदिक ससाणे असा सुप्त संघर्ष सुरू झाला। ससाणेंचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे नेते भानुदास मुरकुटे यांनी यावेळी आपली ताकद अनुराधा यांच्या मागे उभी केली आहे। जे आज एकमेकाबरोबर आहे, एकमेकाच्या विरोधात होते, ते आज सगळे एकत्र येऊन आणि विकास झाला पाहिजे। परंतु नेमकं विकास काय झाला पाहिजे, कशा पद्धतीने झाला पाहिजे, हे कुठे कुणी मान्य करताना काही दिसत नाही। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसच्या राजश्री जयंत ससाणे, राष्ट्रवादीच्या अनुराधा गोविंदराव आदिक, अपक्ष छाया नानासाहेब शिंदे, बहुजन समाज पक्षाच्या भारती सुनील मगर यांच्यासह स्मिता पटेकर, अनिता अवस्कर, अश्विनी आमराव असे 7 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत। त्यामुळे या निवडणुकीत बहुरंगी लढत पाहायला मिळते। तर नगरसेवक पदाच्या 30 जागांसाठी 113 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। आदिक विरुद्ध ससाणे हा सामना कोण जिंकणार हे येत्या 28 नोव्हेंबरला निकालानंतर स्पष्ट होईल। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, श्रीरामपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।